अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आज मी आपल्यासाठी हा जो व्हिडिओ घेऊन आलेली आहे यावर मी बरेचसे व्हिडिओ बनवलेले आहे। म्हणजे मी असंच म्हणजे माझ्या चॅनलवर या टॉपिकचे व्हिडिओज जे आहेत ते बरेचशा जणांना त्यामध्ये त्या गोष्टी पटतात आणि ते बघतात पण। त्यासाठी आज ना मला एक खूप छान लेख असा सापडला आणि त्या लेखाच्या संदर्भात म्हणजे तो लेख जो मला सापडला आहे तो मला तुमच्याशी शेअर करायचा होता। आणि तो लेख कशाबद्दल आहे की मासिक पाळी दरम्यान मंदिरात महिलांना जाण्यास किंवा देवपूजा करण्यास मनाई का असते, काय कारण आहे, तर नक्की कारण काय गोष्टी आहेत। तर बघा, तर मी हे तुम्हाला बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये सांगितलंय, माझे मत तुम्हाला सांगितले, तुम्ही तुमचे मत मला सांगितलेत आणि आपल्याला त्याबद्दलचा जो व्हिडिओ मी बनवला होता, हा जो व्हिडिओ आहे तुम्ही बघू शकता। ह्या व्हिडिओला ऑलरेडी मी ते लिंक पण देते। तर तिथे ऑलरेडी आपण 1 मिलियन क्रॉस केलेले आहे। तर त्यावर भरपूर जणांचे असे होते की नाही असं झालं, हे झालं, खूप कमेंट्स आहेत त्याच्यामध्ये। मग त्या कमेंट्सला कव्हर करता करता मी खूप गोष्टी करत असते। आता बघा, दिवाळीच्या सणामध्ये तुम्हाला काय करायचंय, पाळी आली तर काय करणार। आता घरात एकटी स्त्री आहे बिचारी, काय करायलो, तिला सगळंच करायचंय, सगळ्याच गोष्टी। तुम्हाला सांगू, मलाही अजून तीच अडचण आहे, मलाही अजून तेच आहे, माझी अजून अडचण नाहीये, काही नाही। मला टेन्शन आलंय, ऍक्च्युली टेन्शन आलंय, तुम्हाला सांगू का। आणि स्पष्टच बोलणार आहे, कारण मला आता काय झालंय ना, असं अगदीच प्रोफेशनल व्हिडिओज बनवायचे म्हणले की मला थोडंसं असं वाटायला लागलंय की प्रोफेशनलच व्हिडिओ बनवायचे म्हणल्यावर ना लोक त्याला काही बघत नाही, सोडून देतात। त्यापेक्षा मी गप्पा मारत तुमच्याशी व्हिडिओ बनवणार आहे। तर त्याचबरोबर ह्या दरम्यान जे मला एक लेख सापडला, मी सारखी रिसर्च करत असते भरपूर वेगळ्या गोष्टींबद्दल। तर मी त्यासाठी तुमच्याशी ते शेअर करायचं होतं मला, म्हणून मग मी हा जो व्हिडिओ आहे तो बनवला। तर मी तुम्हाला वाचून दाखवते, मला खरंच आवडला म्हणून मी विचार केला की मी तुमच्याशी शेअर करावं। तर म्हणजे मला माहिती नाही हा कोणी लिहिलेला आहे, मी त्या व्यक्तीला हे समर्पित करेल, कारण इथे जे नाव खाली दिलेलं आहे ते नाव तुम्हाला सांगेल, फुनसुक वांगडू हे दिलेलं आहे। आठवतं तुम्हाला फुनसुक वांगडू कोण? फुनसुक वांगडू म्हणजे 3 इडियट्स मूवी जी आहे आमिर खानची, त्यामध्ये कळतं शेवटी की फुनसुक वांगडू त्याचं नाव आहे। तर त्यांनी लिहिलेलं आहे मे बी। तर चला बघूया काय लिहिलेलं आहे फुनसुक वांगडूंनी आणि बघूया काय आहे त्यांचे मत। आणि मला थोडंसं पटलं, मला थोडंसं कमी जास्ती वाटलं, म्हणून मग मी म्हणलं चला तुम्हाला वाचून दाखवावं। तर त्यांनी आधी लिहिलंय, सविस्तर उत्तर वाचा, यात मी श्रीमद भागवत गीतेचा संदर्भ घेतलाय आणि आपले अभिप्राय नक्कीच द्या। तुम्ही अभिप्राय खाली कमेंट्समध्ये देऊ शकता। आपण जर पुरुष आहेत तर सर्वप्रथम लक्षात घ्या आणि आपला हा विचार किंवा बिलीफ पूर्णपणे मनातून काढून टाका की मासिक पाळी आलेली स्त्री खराब, न्यून, अपवित्र, इम्प्युअर असते। 2 मिनिटं तर असते। आणि जर आपण स्त्री आहात तर लक्षात घ्या, मासिक पाळी पूर्णपणे एक नैसर्गिक प्रक्रिया आहे। याबद्दल शेम, लाज किंवा स्वतःबद्दल घृणेची भावना अजिबात ठेवू नका आणि असं अजिबात वागू नका की तुम्ही काहीतरी चुकीचं करताय। मासिक पाळी पूर्णपणे एक नैसर्गिक क्रिया आहे। जशी आपल्याला झोप येते, भूक लागते, अगदी तशीच क्रिया पाळी येणे ही आहे। यात अनैसर्गिक, अछूत, अपवित्र, गहाण असं काहीही नाही। आता मासिक पाळी म्हणजे नेमकं काय, तर याबद्दल आपल्या सर्वांना माहित आहे, तरी मी थोडक्यात सांगतो। स्त्रियांचा गर्भ प्रत्येक वेळेस एक ठराविक वेळेपर्यंत गर्भधारणा होईल की नाही याची वाट पाहत असतो। तर त्या वेळेसाठी गर्भधारणा झाली नाही तर जुना गर्भ रक्ताद्वारे बाहेर टाकला जातो। बस एवढेच ना। या मागचं महत्वाचे दुवे आपल्याला माहिती नसतात। आपले मानवी शरीर 3 तत्वापासून बनलेले आहे, वात, पित्त आणि कफ। वात म्हणजे हवेशी संबंधित आहे, पित्त आगेशी आणि कफ पाण्याशी। पुढे अजून वात विभागली जाते आणि स्थूल शरीराचे 5 प्रकार पडतात, प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान असं लिहिलेलं आहे। बघा, भरपूर डिटेलमध्ये माहिती दिली आहे। वात म्हणजे हवेशी संबंधित आहे, पित्त आगेशी, आय थिंक हे वाचलं। तर यापैकी अपान हा वातेचा प्रकार असून मुख्यत्वे हाच मासिक पाळी येण्यासाठी कारणीभूत रिस्पॉन्सिबल असतो। आपण कोश शरीरातले जे काही नको असलेले द्रव्य असतात त्यांना बाहेर टाकण्याचे काम करतो। अपान मासिक पाळी शौच, घाम, मूत्र शरीर बाहेर टाकण्याचे काम करतो। या कोश संबंधित गीतेचे श्लोक मी उत्तराच्या शेवटी दिले आहेत। अरे बापरे, ते पण दिलेत। मग नक्की प्रॉब्लेम काय आहे मासिक पाळीमध्ये? प्रॉब्लेम हा आहे, श्रीमद भगवत गीता सांगते की सृष्टीत 3 गती आहे, उद्धर्व गती, अधोगती आणि मध्यगती। उद्धर्व म्हणजे वरच्या दिशेला व्हर्टिकली, अधो म्हणजे खालच्या दिशेला डाऊनवर्ड्स। गीतेत सांगितले आहे की माणसाने आपले सत्वगुण नेहमी वाढवावेत आणि सत्वगुण जपणारा नेहमी उद्धर्व गतीला
प्राप्त होतो आणि जो तमोगुण जपेल अधोगतीला प्राप्त होईल. म्हणजे पॉझिटिव्ह थॉट्स असेल तर तुम्ही वरती जाल, निगेटिव्ह असेल तर खाली जाल. उदाहरणार्थ तुमची परिस्थिती खराब आहे ना, मग स्वतःच्या विचारांचा स्तर वाढवा, बुद्धी वापरा आणि परिस्थिती सुधारा. थोडक्यात वरच्या लेवलला या उर्ध्व दिशेला तुमचे विचार त्रास देणारे आहेत, इतरांना कमी लेखणारे आहेत, दुसऱ्यांना टोमणे मारणारे आहेत, तर तुम्ही खालच्या स्तरावर आहेत. वाचन करा, मदत करा, अनुभव गोळा करा, याने तुमची अंडरस्टँडिंग लेवल वाढेल. म्हणजे उर्ध्व दिशेला तुम्ही त्यातून पुढे जाल. तर उर्ध्व दिशेला याल. उर्ध्व दिशेला पोहोचणे हे मानवाचे कर्तव्य आहे, काम आहे. अशाच व्यक्तीला मोक्षाला प्राप्त होतो. उर्ध्व गती प्रार्थना केल्याने, उपासना केल्याने, भक्ती, प्राणायाम, आसन, मुद्रा, मंत्रजाप, हसल्याने, चांगले विचार केल्याने प्राप्त होते. असे कार्य करताना ऊर्जा ऊर्ध्व मला वाचता येईल ना, काय लिहिलं ऍक्च्युली ते व्यवस्थित लिहिलेलं नाही, दिशेला येते. अर्थात बरं जाऊ द्या, सकारात्मक आणि अधो म्हणजे नकारात्मक. आणि प्रॉब्लेम इथे आहे, मासिक पाळी आल्यावर आपली शक्ती, ऊर्जा ही अपान कोशामुळे अधोगतीला म्हणजे खालच्या दिशेला जाते. म्हणजे आपण डाऊन होतो, थोडंसं आपल्याला असं कमी हे वाटतं, असं आपल्याला वाटतं की अरे काय झालं असेल, म्हणजे नाही का काय झालंय, कशा पोट दुखतंय, काय करू मी, असं होतं ना आपल्याला. तर मासिक पाळी आल्यावर आपली शक्ती कमी होते आणि त्याचमुळे आपण पूर्णपणे खालच्या दिशेला जातो. म्हणजे ज्यावेळेस मासिक पाळी सुरू असते त्यावेळेस स्त्रियांची ऊर्जा ही अधोगतीला प्रवाहित होत असते. अशा परिस्थितीत मुलींनी मंदिरात गेले किंवा पूजेत किंवा इतर उद्योगातीत काम केले तर त्या कार्यामध्ये त्यांचं लक्ष लागणार नाही आणि त्यांना त्यामध्ये एकाग्रता बाळगता येणार नाही. बरोबर आहे. ऊर्जा अधोगतीला प्रवाहित होत असल्यामुळे महिलांच्या शरीरातील हॉर्मोन्स बदलतात, कमी जास्त होतात, मूड स्विंग्स होतात. म्हणजे आणि पूर्वीपासून अशा मंडळींना एकटे राहू द्यायचे हे कारण होते, कारण मानसिक सुद्धा त्यांचे परिवर्तन होत असतात. त्यामुळे पूर्वीच्या काळी एवढी स्वच्छता आणि जागरूकता नसल्यामुळे त्यांना एकटे म्हणजे वेगळे ठेवायचे. अजून एक वैज्ञानिक कारण असे की जो रक्तस्राव होतो त्याच रक्ताचे प्रमाण जास्त असते आणि आपल्याला हे ठाऊक आहे की रक्त कमी झाले की म्हणजे ऑक्सिजन, कॅल्शियम आणि आयरनची कमतरता भासते. अशा वेळेस त्या व्यक्तीला शांत हवेशीर ठिकाणी बसून ग्लुकोज दिला जातो. म्हणजे बघा, झाडाखाली आधी बसवायचे, मग झाडाची हवा, शुद्ध वातावरण ते महत्वाचं होतं. म्हणजे त्याच्या मागे कारण पण तशी होती, पण हे लोकांचे विचार वेगळे होते तेव्हा. तर एखाद्या मुलीला किंवा स्त्रीला झाले आणि ती गर्दीच्या ठिकाणी पडली तर त्याला जबाबदार कोण हा महत्वाचा प्रश्न आहे. आणि मंदिरात गर्दी नाहीये, मग ही एक फक्त भ्रामक गोष्ट झाली. मंदिरात ऑलवेज गर्दीच असते. आसन, मंत्रजाप, मुद्राचा ह्या संबंध थेट आपल्या श्वासाशी आहे. तर मला एवढं वाचून एवढं लक्षात आलं की आता बघा, योगा सुद्धा मासिक पाळीत करू नये म्हणतात. कारण त्या आपण जेव्हा आंग वगैरे वळवतो, मुद्रा करतो, योगासना करतो, तेव्हा आपल्या शरीरातनं जे आपण म्हणतो ना की जे मुवमेंट्स होतात त्यांनी जे आपले मसल्स आहेत त्याला त्रास होऊ शकतो. त्यामुळे तुमचं रक्तप्रवाह जो आहे ते जे सगळं आहे ते कमी जास्त होऊ शकतो, म्हणून नाही म्हणतात. म्हणजे वेगळा त्याचा की हा योगासन आहे म्हणून असं नाहीये त्याचा अर्थ. तर हे सगळं आहे. तर तुम्हाला माहित आहे का, दक्षिण कर्नाटक भागात केदासा नावाचा एक 3 दिवसाचा सण साजरा केला जातो. त्यात असं मानलं जातं की जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये आपल्या पृथ्वीची निर्मिती करायचं जे चक्र असते ते नव्याने सुरू होते. ह्या 3 दिवसात ते पृथ्वीला आराम करू देतात आणि त्या दरम्यान काहीच पेरत नाही, नांगरत नाही. आणि त्या 3 दिवसानंतर 4थ्या दिवशी हळद कुंकू मातीत टाकून त्याची पूजा करून पीक पेरायला सुरू करतात. हा सण स्त्रियांची मासिक पाळीशी निगडीत आहे असं त्यातील लोक म्हणतात. आणि कामाख्य पीठम आंध्र प्रदेशमध्ये एक मंदिर आहे, तिथे सर्वजण मासिक पाळी येणे याला अत्यंत पवित्र मानतात. अशी स्त्री एवढी पवित्र असते की तिच्यात खरंच त्या मंदिरातली देवतेची शक्ती त्या स्त्रीमध्ये येऊन जाते असं ते म्हणतात. मासिक पाळीचा पहिला रक्तस्राव झालेला कापड जपून ठेवला जातो आणि त्या स्त्रीला लग्न झाल्यावर तिच्यासोबत ठेवायला दिला जातो. तो कापड पवित्र, शक्तिपूर्ण असतो असं म्हणतात. म्हणजेच मासिक पाळी आल्यावर घरातच बसून राहावे का? तर अजिबात नाही, आपणास मंदिरात जावे, जरी वाटले तरी खुशाल जावे, परंतु गर्दी टाळावी, आरती, आसने, जप, भजन टाळावीत. गाभाऱ्यात प्रवेश न करता दूर बसून शांतपणे देवाचे चिंतन केले तरी खूप झाले. उलट त्यावेळेस तुमच्यात देव आलेला असतो तर दुसऱ्या ठिकाणी का जावे? जास्त लोकांची बोलणे टाळावे, कारण चिडचिड होत असल्यामुळे भांडण, द्वेष वाढण्याची शक्यता असते आणि जास्त होते. रक्तस्राव कमी जास्त होतो म्हणून जास्त फिरू नये एवढेच. तर अशा पद्धतीने सांगितलं आहे. आणि श्रीमद भगवद्गीता प्राणमय कोश अध्याय श्लोक 2:13, 2:14, 2:27, 2:62, 2:63, 2:67, 3:27, 3:29, 3:38, 3:42, 5:15, 5:16, 6:32, 7:27, 13:5, 13:20, 13:21, 14:6, 15:7, 15:8, 15:9 आणि 15:14
हे प्रणमय कोशसाठी आहे असे त्यांनी भरपूर दिलेले आहे. मी लागलेच तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तुम्ही जाऊन भगवद्गीतेच्या पुस्तकात जाऊन तुम्ही बघू शकता. तर शेवट तर असं झालं की तुम्हाला म्हणजे तुमच्या स्वतःच्या फिजिकलसाठी तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून ह्या गोष्टी असतात. तर बघा हे ज्याच्या त्याच्या ह्याच्यावर आहे आणि आपल्या धर्मात जसं आहे, आपल्या शास्त्रानुसार जे सांगितलेलं आहे, आपल्या मोठ्या वडीलधारी लोकांनी आपल्याला जे कळवलेलं आहे, जे ते म्हणतात ते थोड्या वेळेसाठी पाळावं, थोड्या वेळेसाठी त्यांचं ऐकावं, कारण त्यांच्याही बोलण्याला रिस्पेक्ट देणं गरजेचं आहे. तर बघा ह्या गोष्टी लक्षात ठेवा. तर चला आजचा व्हिडिओ एवढाच. मला जास्ती काही नाही, हे शेअर करायचं होतं म्हणून हा व्हिडिओ केला, पण मला तर वाटतं मी हे बऱ्याचशा वेळेस तुमच्याशी शेअर केलेलं आहे आणि पण एवढी बऱ्यापैकी माहिती जी होती ती छान मला मिळाली. पण व्हिडिओ पूर्ण बघितला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. परत भेटूया. श्री स्वामी समर्थ.